तारखेला विजय उत्सव करण्यासाठी असलेली उपस्थित माझे सर्व मतदार बंधूंनो, भगिनीनो आणि पत्रकार बंधूंनो, मगाशी येताना पाहिलं छत्रपती शिवरायांना वंदन केलं आम्ही बंटी साहेबांनी. अवधूतनं जो अवधूत साळवेंनी मुद्दा घेतला मालवणचा, त्या मुद्दा घडल्यानंतर, ती घटना घडल्यानंतर भाजपच्या एकाने तरी व्यक्तीने कुठेतरी निषेध केला का हो? कुठेतरी बेगडी प्रेम ज्याला म्हणतो आपण हिंदुत्ववादाचं बेगडी प्रेम, ते बेगडी प्रेम तुम्हाला पाहिजे की खरं प्रेम महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणं प्रेम पाहिजे, हे तुम्ही ह्या 23 तारखेला ठरवायचं आहे. आपल्याला निवडणुका 5 वर्षांनी येतात. तुम्हाला लोकशाहीने तुम्हाला अधिकार दिला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेने तुम्हाला अधिकार दिलेला आहे. पण आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, आपण कधी कुठल्या बाजारात गेलो, कपडे घ्यायला गेलो, काही गेलो तर बारीक सारीक गोष्टी सुद्धा आमच्या भगिनी, आमचे बांधव प्रत्येक ठिकाणी वस्तू बघतात कशी आहे आपली, त्याचा दर काय बघतात, त्याचा आपला ती चांगली आहे का वाईट आहे बघतात आपण. कारण का आपल्याला चांगलं आरोग्याला चांगलं मिळालं पाहिजे. मग 5 वर्षानंतर आपल्याला इथं आपल्याला आमदार निवडायचा आहे, खासदार निवडायचा आहे, जिल्हा परिषद पंचायत समिती असू दे, त्याची परीक्षा तुम्ही मतदार बंधू करणार आहे की नाही करणार आहे? तर केली पाहिजे, तर तुमचा अधिकार बाबासाहेब आंबेडकर दिलेला तो सत्यात उतरेल तुम्हाला. मला आश्चर्य वाटलं बंटी साहेब, आपण खिलाडी वृत्तीने जातो. आपण पोलीस प्रशासनाला माझा प्रश्न आहे शशिकांतजी, वास्तविक इथं सभा आपली आहे, रॅली असू दे कोणी, त्यांचा हक्क आहे, लोकशाही मार्गे त्यांनी प्रचार केला पाहिजे, हे केला पाहिजे, सगळं केलं पाहिजे. पण जेव्हा आम्ही इथं आलो तेव्हा दुसऱ्या एका पक्षाची रॅली इथनं पुढे आमच्या समोर गेली. हे कुठंतरी चुकीच्या पद्धतीने पोलीस प्रशासन काम करते असं मला वाटतंय. नाही, चुकीचं आहे. आम्ही म्हणत नाही तुम्ही करा, प्रचार करा, हे करा, संघर्ष कुठं होता कामा नाही अशा पद्धतीने ह्या निवडणूक आयोगाने पुढे काम केलं पाहिजे. कदा इथं पोलीस बांधव असतील तर त्यांनी माझा निरोप ह्या गोकुळ शिरगावच्या पियांना द्या. तुम्ही इथल्या कोणतं गायकवाड असतील, विनोद खोत कोण गायकवाड आहेत का? बरोबर नाही, योग्य नाही असं. आणि एक लक्षात ठेवायचं, 23 तारखेपर्यंत संयम ज्याला म्हणतो आपण, साखर आणि बर्फ कुठंतरी आपल्याला मुद्दाम म्हणून कोणतं डिवचण्याचा प्रयत्न करेल हे सुद्धा तुम्ही विसरू नका. 23 तारखेनंतर पुढे कायमच महाविकास आघाडी सत्ता येईलच, ह्यात कुठे शंका नाही आहे, कुठे शंका नाही आहे. खरा राग आपला जो आहे त्या भाजपवर मी मुद्दाम बोलीन तुम्हाला. भाजपवर काय केलं भाजपने हो ह्या देशभरात, ह्या राज्यामध्ये कधी नाही ते आतापर्यंत तोडफोड करून, लोकांना भीती घालून, ईडीची बीडीची सगळ्या सिगरेटची भीती घालून पक्ष फोडण्याचं पाप कोणी केलं तर या भाजपने केलं. कशासाठी केलं? सत्तेसाठी केलं. पत्रकार बंधू तुम्ही इथं आहात, चुकीचं काय बोलत तर मला सांगा तुम्ही चुकीचं बोलताय म्हणून. लोकशाहीने दिल्यानंतर निवडणुका चांगलं विजय घेऊन विकासाच्या मुद्द्यावर आपण कायम पुढे जात असतो. परंतु चैन नाही ना, महाराष्ट्र तोडायचा आहे, महाराष्ट्र लुटायचा आहे, मुंबई तोडायची आहे, छत्रपती शिवरायांचा अपमान करायचा आहे, शाहू फुले आंबेडकरांचा अपमान करायचा आहे, त्यावेळी भाजपवाले मुख घेऊन का बसतात? तुम्ही यांना विचारा, मतदान मागायला तुमच्याकडे येणाऱ्या लोकांना विचारा, तुम्ही छत्रपतींचा अपमान झाला मालवणमध्ये, माझे छत्रपती शिवराय तुटल्यानंतर तुकडे पडले, डोकं कुठं, हात कुठं, पाय कुठं, कुठल्या भाजपने निषेध केला हो? भ्रष्टाचार 8 महिन्यात माझे छत्रपती कुठेही ह्या देशभरात कधी कुठला पुतळा पडला नाही, तो पुतळा मालवणमध्ये पडला, ह्या फक्त नालायक भ्रष्टाचारी भाजपमुळे पडला. हे तुम्ही विसरणार आहात? कोश्यारीचा मगाशी उल्लेख केला अवधूत साळवेंनी, शाहू फुले आंबेडकरांचा वारंवार अपमान केला. काय करतो चंद्रकांत दादा, काय करत होते, काय करते भाजपवाले लोकही? मतं मागताना हा सगळ्या गोष्टीचा तुम्ही विचार करा. क्षणिक सुखासाठी तुम्ही कुठं वाया जाऊ नका, जाणार नाही, अजिबात जाणार नाही. आणि निवडणूक ऐतिहासिक निवडणूक आहे. ज्या लोकांनी महाराष्ट्र फोडला, ज्या लोकांनी पक्ष फोडले, काय उद्धव साहेबांचा दोष होता? कोरोना काळामध्ये जे काम केलं उद्धव साहेबांनी, काँग्रेस राष्ट्रवादीच्या आपल्या सगळ्या बरोबर असताना त्या सत्तेत मुख्यमंत्री उद्धव साहेब झाले. आजारपणात उद्धव साहेब होते, आजारपणात तुम्ही बघत होता. होय, आमचं दैवत, आमचा देव, आमचं मंदिर तुम्ही बघत होता की कशा काळात आपण संकटात पुढे जात होतो. आपण त्यावेळी सुद्धा या भाजपच्या केंद्राने नेतृत्वाने महाराज आपल्याला औषध पुरवठा, गॅस पुरवठा, जे ऑक्सिजन लागतं, काय लागतं ते न देऊन आपल्या इथं लोक कशी जादा मरतील हे करण्याचं पाप जर कोणी केलं तर या केंद्र सरकार त्या भाजपने केलं. त्या भाजपला तुम्ही मतदान करणार आहात? त्यावेळी उद्धव साहेबांनी, काँग्रेसच्या नेत्यांनी, राष्ट्रवादी नेत्यांनी असं कधी बघितलं का हो?
हा हिंदू आहे, हा दलित आहे, हा मुस्लिम आहे, हा पंजाबी आहे, कधी बघितलं का? तर नाही. जातीपातीचं राजकारण केलं नाही कधी. ह्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जातीपाती राजकारण केले नाही, करणार सुद्धा नाहीत. फूट पाडा, राज्य करा, हिंदू मुस्लिम दंगली घडवा, हिंदू दलित दंगली घडवा. अरे तरुणांची डोकी फोडायचं काम तुम्ही करता यार. आयुष्य उद्ध्वस्त करताय, नोकरी मिळत नाही, जेलच्या वाऱ्या करायच्या कशासाठी? मतासाठी, तुम्ही सत्तेसाठी. किती घाणेरडं आणि गलिच्छ राजकारण महाराष्ट्रात चालू आहे. परवा बंटी पाटील इथं आहेत. आम्ही बऱ्याच वेळा आम्ही करवीरमध्ये असतो, महाराज असतात, आम्ही सगळे असतो. ह्या जिल्ह्यामध्ये जिथे तर आम्हाला बोलतात, जिथे तर आम्हाला गरज आहे ते जातो. कमी चित्त आम्ही, आणि सत्य बोलणं चांगलं असतं, कारण रेकॉर्डिंग चालू असतं, इथं लोकही आहेत. कुठला PN साहेबांनंतर मी असं बघीन, म्हणजे बंटी पाटील साहेब खरं बोललेलं बरं असतं. खरं बोलतो, बरं बोलत नाही मी. एक डाग ह्या कुटुंबावर कुठला आहे का? एक डाग, एक डाग कुठला आहे काय? इथं शर्ट पण सफेद आणि हात पण सफेद आहेत ती मंडळी. PN साहेबांच्या बाबतीत तसंच होतं. PN साहेब सुद्धा तसेच होते. एक सांगा ना, त्यांच्या कुटुंबावर कुठं काय लाटलं, कुणाला त्रास दिला, कुणा हाणून मारलं ह्या लोकांनी? कधी घडलंय काय? कुठं काय कधी घडलंय का? सांगा ना. ह्या लोकांची मी बघितलं, DY पाटील दादांपासून संजय पाटील यांचे मोठे भाऊ आहेत, माझे वर्गमित्र आहेत. 7वी 8वी पासून आम्ही एकत्र आहोत. आणि मग ऋतुराजच्या बाबतीत बोलायला म्हटल्यानंतर, ऋतू राज, तुम्ही भविष्यामध्ये ह्या दक्षिणेमध्ये राज्यच करणार, ह्यांच्या लोकांच्या जेव्हा तुम्ही राज करणार. नम्र माणूस, सुशिक्षित, कधीही कुणा कुठला त्रास नाही, आपलं काम बरं नाही आपण बरं, सगळ्यांना बरोबर घेऊन जाणार माणूस. असा ऋतुराज कधी गेलेला बघितलं नाही. ढकलून पुढे गेलेला माणूस कधीच बघितलेला नाहीये. म्हणून काय म्हटलं, खरं बोलेलं चांगलं असतं. काय कामात कमी केलं? विकास कामामध्ये. प्रत्येक जण म्हणते दक्षिणमध्ये हे केलं नाही, ते केलं नाही, ते केलं नाही. अहो तुम्ही कुठं होता संकट काळी? इथं कोरोना काळामध्ये संकट काळी तुम्ही कुठं होता? पण ही लोक, ही प्रॉपर आम्ही कोल्हापूरची आहे लोक, आम्ही कोल्हापूरच्या लोकांना दाद मागणार, बाहेरच्या लोकांना दाद मागणार नाही. आमचा अधिकार आहे कोल्हापूरच्या माणसाला निवडून देण्याचा. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार तुम्ही 23 तारखेला करायची मला अपेक्षा आहे. 23 तारखेला 20 तारखेला, आणि 23 तारखेला आपल्याला तुळशीच्या लग्नामध्ये राहिले फटाके फोडायचे, आपल्याला हात चिन्ह विजय करून, हात चिन्ह विजय करून आपल्याला. परवा एक किस्सा महाराज मी बघितला विमानतळावर. माझ्या नेत्याचा विश्वास बंटी पाटील साहेबांवर किती आहे मी तुम्हाला सांगेन. आमचा तर आहेच. मग काही ताई बोलल्या, शशिकांत बोलले, सगळे बोलले, महाराज पण इथं आहेत. आमचं काय तर बघा, आमचं पण थोडं काय तर बघा. शिवसेने पदाधिकारी आम्ही आहे, हम कतार में है. ताई आमच्या लहान आहेत माझ्यापेक्षा. 63 वर्षापैकी 36 वर्ष माझ्या शिवसेनेत गेली, आणि मरीज तोपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेतच राहीन मी. यात काही शंका कुठं नाही आहे, अजिबात नाही कुठं. विमानतळावर आमचे उद्धव साहेब आले, आम्ही स्वागताला गेलो होतो माझेराव, आणि तिथे गेल्यानंतर आम्ही सगळे बंटी साहेब आले, बंटी साहेब आले, बंटी साहेब आले असं आम्ही म्हणा गेलो महाराज तिथं. अरे मी तर त्यांना बंटी म्हणतो, तुम्ही बंटी साहेब झाला कधी असे मिश्किलपणे म्हटले ते. ह्याच्या पुढच्या ह्या 10 विधानसभा मतदारसंघातले बंटी त्याच्या शब्दात सांगतोय, मी कधी बंटी म्हणत नाही त्यांना. आमचे शरद सामंत साहेब त्यांना गुरु आमचे, त्यांना सतेज म्हणतात, त्यांना बंटी म्हणत नाहीत. 10 विधानसभामधील महाविकास आघाडीचे सगळे उमेदवार विजयी करण्याची जबाबदारी बंटी तुझी आहे. हा विश्वास आपल्याला संपादन करायचा आहे. माझ्या उद्धव साहेबांसाठी, शरद पवार साहेबांसाठी, काँग्रेसच्या राहुल गांधींसाठी. हे सगळ्या गोष्टी तुम्ही आम्ही करायला पाहिजे. नुसतंच आपण म्हणून चालला नाही, होय आलो आलो आलो. लढाई आपली आणि निवडणूक ही कधी गाफील राहून चालणार नाही आपल्याला. आता मगाशीच उदाहरण बघितलं, कुठंतरी पायाची वाळू सरकल्या तर माणूस ज्या चुका करतं त्या चुका पुढच्या उमेदवाराकडे होत चाललेल्या आहेत. तिकडे दुर्लक्ष करा, सावध राहिलं पाहिजे आपण. त्या दिवशी सुद्धा शशिकांत खोत तुम्हाला होतं, प्रत्येक मतदारसंघात सावध राहिलं पाहिजे आणि शांत डोक्यानेच गेलं पाहिजे आपण. कुठंतरी काहीतरी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण ह्या लोकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, पराभव दिसू लागलेला आहे. म्हणून काय नाही तर करा, त्याच्या डोक्यात काहीतरी येतंय. बघा माझं नाव संजय आहे, जरा पुढचं दिसते मला कधी कधी. हां संजय माझं नाव आहे. म्हणून आपण सावध राहावा. आपल्याला काय पाहिजे? आपल्याला ह्या महाविकास आघाडीचे नेते एकत्र का आले या राज्यामध्ये? शरद पवार साहेब, राहुल गांधी साहेब, आपले उद्धव साहेब, सगळी मंडळी आपल्या घाडगे सर का आले एकत्र, घटक पक्ष, की कुठंतरी ह्या महायुतीच्या लोकांना, भ्रष्टाचारी लोकांना, फोडाफोडी राजकारण करणाऱ्या लोकांना
वेठीस धरणाऱ्या लोकांना, महाराष्ट्राचा स्वाभिमान विकणाऱ्या लोकांना, छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या लोकांना, शाहू फुले आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या लोकांना थांबवणं पाहिजे, नाही तर महाराष्ट्र संपून जाईल. आमच्या माता भगिनी सुरक्षित कुठं राहणार नाहीत. मग आल्यानंतर कोणी उल्लेख केला का मला माहीत नाही. महिला आल्यात का नाही भीतीने, महिला आहेत ना इथं. मला वाटतं फोटो काढला किंवा काय केला म्हणून तुम्ही भिवून घरात बसाल. अरे वा रे वा, माझ्या रणरागिनीनो, सलाम तुम्हाला. काय भ्याची गरज नाही आहे कुणाला, अजिबात गरज नाही आहे. आपल्याला लोकशाहीने अधिकार दिलाय, मतदान आपण करायचंय. कुणी काय सांगितलं फरक पडणार नाही आहे, अजिबात फरक पडणार नाही आहे. तेव्हा पुढचा विजय आपल्याला आता करायचा आहे. आणि जातात एवढंच सांगेन, महाविकास आघाडी जिथे 2 उमेदवार असतील, तुतारी वाजवणारा माणूस असून दे, आपला हात असून दे, आपली मशाल असून दे, आणि महत्त्वाचं एक सर्वसामान्य कार्यकर्त्यांना छत्रपतींनी, बंटी पाटील साहेबांनी, शरद पवार साहेबांनी, उद्धव साहेबांनी एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला, कुटुंबातील कार्यकर्त्याला राजेश लाटकर सिंगममधला तो जयकांत चिकरे नाही, हा राजेश लाटकर आहे. हां, कोल्हापुरात काय हैदोस घातला तुम्ही बघितलंय. त्याचं प्रेशर कुकर चिन्ह आहे. एक महाराष्ट्रात इतिहास घडे आहे. नेते मंडळी सगळ्यांनी एकत्र येऊन लाटकरना उमेदवार, ती लाटकाची लाट अशी पसरली आहे की पुढची माणसं सैरावर झाले जातात. का असा इतिहास घडू नये? होय, माझ्या सुनेला उमेदवार दिली. अरे दिली ठीक आहे, मी परत देतो, चला माझ्या घरात खासदार काय, मी छत्रपती आहे. हे छत्रपतींचं वागणं ना देशभरात साहेब तुम्हाला छत्रपती असले पाहिजेत. आपल्याला सगळं मलाच पाहिजे असं नाही आहे. आणि मग त्यांनी सांगितलं नाही, लाटकर आपण उमेदवार आहे. सगळ्यांनी ठरवलं लाटकर विजय होणं ही महाराष्ट्राची नाही, कोल्हापूरची आपली इज्जत आहे. पै पाहुणे कुठं कुठं असतील तिथं सगळ्यांना सांगा, महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी करा, महाराष्ट्र वाचवा, एवढी विनंती करतो. आणि ह्या मतदारसंघातनं प्रत्येक जण स्पर्धा लागलेली आहे की दक्षिणमधनं ग्रामीण भाग 36 गावं, इकडचे भाग 30-32 वार्ड आपले आहेत, तिकडचे आपले शहरी भाग स्पर्धा आहे. मी त्या शहरात स्पर्धेत आहे. आता गाडगे सर, आपण ग्रामीणपेक्षा जास्त मतदान ह्या हाताला देऊन तुम्हाला स्पर्धेनंतर कुठेतरी चहाची पहिलं, जेवणाची नको आपल्याला कुठेतरी. शशिकांत को तुमच्या इथंच आम्ही होतो. तुमचे भाऊ सुद्धा असंच बरोबर फसवतात आम्हाला, कधी येणार विचारतात, तर बोलवत नाही. तुमचे भाऊ आहेत काय, भाऊ तुमचे? तेव्हा स्पर्धा होईल. असं मताधिक्याने आपल्या ऋतूला निवडून द्या, का नम्र माणसाला, अभ्यासू नेतृत्वाला, ऋतुराज पाटील त्यांचा हात असा विजय करा की पुन्हा ह्या ऋतुराजच्या नादाला, महाविकासाच्या नादाला कोण लागता कामा नाही. अशा पद्धतीने विजयी करा अशी विनंती करतो. सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत. वारणा श्रीखंड, तूप, दही, दूध, लस्सी, बटर, चीज, आणखी बरंच काही. सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा. वारणा, आनंद अस्सल चवीचा.